सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई आखाडे यांच्या नेतृत्वात भाजप पक्षाच्या विरोधात मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला। याबाबत वृत्त असे की देशाचे लोकनेते शरदचंद्रजी पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्टीचे व मंत्री नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या व 1993च्या बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधार अंमली पदार्थाच्या व्यापारात गुंतलेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात इक्बाल मिर्ची याचा संबंध व सहभाग असलेल्या RKW कन्स्ट्रक्शन कडून तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाने सन 2014, 15 व 17, 18 या वर्षात प्रत्येकी 10 कोटी रुपये प्रमाणे 20 कोटी रुपये देणगीच्या नावावर गोळा केलेल्या खंडणीचा सखोल तपास करण्यात यावा या संदर्भात आज भाजपाविरुद्ध मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवारी दिनांक 14/3/2022 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळून सदर थेट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत सदर मोर्चा काढण्यात आला। यावेळी या मोर्चात आजी माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। तर कुख्यात दाऊद इब्राहिमच्या बहिणीने तिसऱ्या इसमाला विकलेला प्लॉट 5 लाखात विकत घेतलेला किरकोळ कारणास्तव राष्ट्रीय प्रवक्ते व स्पष्ट सडेतोड बोलणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक साहेबांना खोट्या प्रकरणात केंद्र सरकारने अटक केली असून दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला अंमली पदार्थ आंतरराष्ट्रीय तस्कर, सन 1999चा बॉम्बस्फोट सूत्रधार, 350 निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्चीच्या भागीदारीच्या असलेल्या व ज्याने 3.5 कोटी रुपये हडप करून पंजाब महाराष्ट्र बँक बुडवणाऱ्या राकेश वाडवान यांच्याकडून देवेंद्र फडणवीस सत्तेत येताच 2014-15 या वर्षात 10 कोटी व 17-18 या वर्षात 10 कोटी असे 20 कोटी रुपये प्रोटेक्शन मनी म्हणजे खंडणी की देणगी घेणाऱ्या भाजप विरुद्ध देशद्रोही व खंडणी खोरीचे गुन्हे दाखल करावेत या मागणीकरिता आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले। सदर भारतीय जनता पार्टी या केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करीत महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि टोळी यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात चालवलेल्या दडपशाही विरोधात सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सच्चा पाईक म्हणून शहरात महिला आघाडीतील सर्व महिलांच्या वतीने महाराष्ट्रातून सर्वप्रथम धुळे शहरातून आवाज उठवण्यात आला। त्यात प्रामुख्याने सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई आखाडे मोरे यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक घेऊन आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यावेळी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाच्या शोभाताई आखाडे मोरे, सौ सूर्यकाताई नांद्रे, सौ उषाताई पाटील, सौ छायाताई सोमवंशी, सौ जयाताई साळुंखे, सौ सरोजताई कदम, सौ ज्योतिताई चौधरी, सुषमाताई महाले, अब्दुल लतीफ अब्दुल हमीद नगरसेवक, मुख्तार मंसुरी नगरसेवक, वसीम मंत्री, अल्पसंख्याकचे सलीमभाई शेख, जमीरभाई शेख, प्रशांत भाऊ भदाने, संजय बगदे, डॉक्टर अनिल पाटील, अविनाश लोकरे, वामनतात्या मोहिते, विजय वाघ, डॉक्टर संजय पिंपळे, जाकीरबाई खाटीक, हाशिमबाई कुरेशी, रईसबाई काजी, मनोज वाल्ले, शकीलबाई खजूरवाले, नानाभाऊ पाटील, दीपक जाधव, जाहिद किराणावाले, प्रितेश अग्रवाल आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। शरदचंद्रजी पवार साहेबांचा इक्बाल मिर्चीच्या मिर्चीकडून 10 कोटी रुपये खंडणी घेणाऱ्या या भारतीय जनता पार्टीचं करायचं काय? अरे या इक्बाल मिर्चीकडून पैसे घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं करायचं काय?
किंवा पीएमसी बँक बुडविणाऱ्या RKW कंपनीकडून 20 कोटीची खंडणी घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा 20 कोटी रुपये देशद्रोह्यांकडनं घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा ईडी 20 कोटी रुपये घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाची ईडीची चौकशी 20 कोटी रुपये घेणाऱ्या देशद्रोह्यांकडनं 20 कोटी रुपये घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाची चौकशी ईडीची चौकशी ईडीची चौकशी पक्ष म्हणा सरकार नाही पक्ष म्हणा 20 कोटी रुपये घेणाऱ्या भाजप पक्षाचा उजवा हात अंमली पदार्थांचा तस्करी याचा धिक्कार ज्येष्ठ नेत्यांची बदनामी करणाऱ्यांचा झालीच पाहिजे. माननीय शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही महिला आघाडी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज आम्ही मोर्चाचं आंदोलन केलेलं आहे. मोर्चाचं स्वरूप असं आहे, देशकोटी दाऊद इब्राहिमचा उजवा हात 93च्या ब्लास्टचा सूत्रधार आरोपी अंमली पदार्थाचा पुरव्यात स्मरण समाजकंटक देशद्रोही इक्बाल मिर्चीची व MCC बँक दरोड्याच्या RCW कंपनीकडून 20 कोटी देणगी खंडणी उजव्या करणाऱ्या भाजपा नेत्याविरुद्ध आम्ही हे आंदोलन करतोय. देवेंद्र फडणवीसांची चौकशी झालीच पाहिजे. असं आहे, गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आग्रा रोडने पाचकंदील आणि समारोप तिथं आंबेडकर पुतळ्याजवळ होणार आहे.